परिमंडळ 4 उपायुक्त सचिन गोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत आहे। अनेक पोलीस स्टेशनच्या वतीने देखील राबवण्यात आलं। आज देखील हिललाईन पोलीस स्टेशनच्या वतीने राबवण्यात आलेलं आहे आणि हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले सर आपल्या सोबत आहे। या विषयावर आपल्याला ते माहिती देतील। काय सांगाल सर, आज कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे? आज अमावस्येच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोष दुबरे सर आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज कोम्बिंग ऑपरेशनचं आयोजन केलं होतं। या कोम्बिंग ऑपरेशन करता आम्ही जवळ आमच्या पोलीस स्टेशनचे 7 अधिकारी आणि 25 अंमलदार सहभागी झाले होते। वेगवेगळ्या टीम्स आम्ही तयार केल्या होत्या। तडीपार गुंडांना चेक करण्यासाठी एक टीम होती, त्याचबरोबर वॉरंटमधले आरोपी चेक करण्याकरता एक टीम होती, रेकॉर्डवरचे आणि हिस्ट्री शीटर आरोपी यांना चेक करण्याकरता वेगळी टीम होती आणि त्याचबरोबर जे मद्य सेवन करून ठिकठिकाणी गांजा पितात किंवा दारू सेवन करतात अशा ठिकाणी आम्ही चेकिंग करता टीम नेमली होती। या ऑपरेशन दरम्यान आम्ही जवळपास 15 इसमांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर तडीपार इसम देखील आम्ही एक आम्हाला मिळून आलेला आहे याच्यामध्ये आणि आता या सर्वांचा आम्ही रेकॉर्ड तपासून पुढची कायदेशीर कारवाई करत आहोत। ही सर कारवाई कधीपर्यंत सुरू राहील अशा शहरामध्ये? आज अमावस्येच्या पार्श्वभूमीवर आज रात्री 12-1 वाजेपर्यंत ही कारवाई चालू राहणार आहे। संपूर्ण शहरात चालू आहे, हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत देखील चालू राहणार आहे। पण उल्हासनगरवासियांना काय आवाहन कराल? नागरिकांना मी एकच आवाहन करेल की जे काय आता सध्याच सिंधी समाजाचा चालिया सप्ताह चालू आहे, हा 40 दिवस चालणार आहे। या पवित्र महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। मी नागरिकांना आवाहन करेल की जे आता आगामी सण उत्सव आहेत ते आपण त्यांनी शांततेत आपापल्या परिसरामध्ये आपल्या घरामध्ये शांततेत साजरे करावेत आणि सण साजरे करताना कोणतेही गुंड प्रवृत्तीचे इसम अथवा काही इतर काही गुन्हेगार असतील तर आम्हाला त्यांनी 112 वर कॉल करून जर माहिती दिली तर आम्ही तात्काळ तिथं आमचं पथक पोहोचेल आणि कारवाई केली जाईल। अशाच शहरामध्ये हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येतील। 15 इसमांना ताब्यात घेतलेलं आहे, एक त्याच्यामध्ये तडीपार याचा देखील सहभाग आहे। अशी कारवाई सुरूच राहील। संदीप साळवे, LS मराठी, उल्हासनगर।